नमस्कार मंडळी, आज गावपळणीचा तिसरा दिवस असा आणि आम्ही नाश्ता विष्टा करून आता जेवणाक सुरुवात केलो. बघा इकडे सर्वेशा हेमा आणि DJ वाले आमचे खास मुंबईवरून मागवलो प्रसाद देसाई गण्या आणि इकडे हे बघा जेवणारे खाणारे मंडळी झोपली आश्चर्य वाट बघते कधी होता. आता आम्ही जेवण करतो. आजचो मेन्यू काय? शाही पनीर आणि रुमाली रोटी चालू आहे. तिकडे पनीरची ग्रेव्ही करता हेमा. चला जेवण बनूया. बरं होता बरोबर ना. गावपण प्रीमियर लीग 4 अशा तुफानाने रांगडा गडींनी सजलेल्या 4 अशा संघांची गावपण प्रीमियर लीग आता होणारा सामना पांडुरंग करम विरुद्ध ऋतिक सावंत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. एक चेंडूचा खेळ संपलेला. दुसरा चेंडू आणि तीनदा पहिल्या षटकाचा खेळ चालू पांडुरंग कदम यांच्याकडून आणि 4 पहिल्या षटक चालू ऋतिक सावंत खेळताना प्रीमियर लीग निमित्त मॅच भरवले टुर्नामेंट चालू असत. उत्कृष्ट खेळताना ऋतिक सावंत धावसंख्या होते 6. डोंगरवाडीतले पोर लीग भरवल्याने 4 चेंडूंचा धाव संपलेला आणि उत्कृष्ट टोलेला चेंडू आणि एक धाव सोडून काढलेली आहे. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7. एका चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील 7 धावा ऋतिक सावंत यांच्या संघाच्या. मनीष देसाई शेवटचा चेंडू आपल्या षटकातील आणि या 2 धावा राकेश देसाईने मारलेल्या. या 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9. एक शतक संपल्यानंतर पांडुरंग कदम यांची दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विवेक परब. पांडुरंग कदम स्वतः कर्णधार दुसरे षटक घेऊन येत आहेत आणि एक धाव पहिल्या चेंडूवरती. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना ऋतिक सावंत उत्कृष्ट टोलवलाय आणि पुन्हा एकदा एक धाव एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11. 2 चेंडूंचा खेळ संपलेला. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होते 11. आजच्या सामन्याची स्कोरर म्हणून लाभले आहेत ते भगवान चुरमुले. अतिरिक्त मिळत आहे ती. धावसंख्या होते 13. उत्कृष्ट असा टोलवला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 15. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 15. उत्कृष्ट असे 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा 17. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे बघा आमचे व्हिडिओ युट्यूबर फेमस युट्यूबर आमच्या आचऱ्यातले आणि असे स्वर्गीय कोकणचे ओनर आपल्या इकडे भेट देऊ केलेले. तर आमच्या जे आम्ही रावटी बांधल्या तिकडे भेट दिल्याने आमचे इथे. तर त्यांना विचारा आमच्या जे आम्ही गावपळणीमध्ये रावटी बांधले तर कसं वाटतं त्यांना? एक नंबर. तुमची बॅचलर पार्टीने स्वतः शेफ असायो हॉटेल मॅनेजमेंट स्वतः हॉटेल मॅनेज केलं म्हणजे शेफ असं. त्यांचे 8 मित्र राहतात आणि खूप भारी वाटला इकडे. कारण आता सध्याच्या ह्याच्यात पोरग्यांनी जेवण करण्यामध्ये थोडंसं कुठेतरी पण भारी वाटलं इकडे. तुम्ही जेवण करता असं ऐकण्याचं समाधान वाटलं आणि बाकी सगळी टीम असं ती तिकडे असं मस्त. चला मग त्यांच्यासोबत आम्ही आपल्या वाडीतल्या टीमची भेटाक जाऊया आणि त्यांचं एक्सपिरियन्स काय तो बघूया. तर चला जाऊया. खूप जबरदस्त वातावरण केलेली आहे.
सर्वेश आणि त्याचे 8 मित्र इकडे राहतात. त्यांनी स्वतःसाठी एक इकडे रावटी काढली आणि ते इकडे राहतात, ते दाखवतो. आणि इकडे त्यांचं जेवणाचं सामान वगैरे सगळं, म्हणजे जेवण बनवायचं इकडे, आणि बाकी त्यांचे कपडे वगैरे इकडे, आणि हे सर्व सर्वेची टीम आहे. आणि काय सांगतात? आता आमचा 3रा दिवस आहे. खूप मजा येते. इथे आम्ही 8 जण राहतोय. खूप महाराज जेवण कोण करता तुम्ही? जेवण आमचा मुख्य कुक आहे, शेफ आहे, हॉटेल मॅनेजमेंट. ओके. याचा युट्यूब चॅनल पण आहे. बाप्पा मोरगे. केलं की नाही मग ब्लॉग केलंय? ब्लॉग केलं चालू, एक पहिलंच एक गेलो. आता नेटवर्कमुळे प्रॉब्लेम होता, त्यामुळे जात नाही. थोडं भारी वाटतं. तुम्ही 8 जणांसाठी इकडे बांधला बॅचलर पार्टी. सगळे बॅचलर ना? हो, बॅचलर. आता सगळ्या पूर्ण पारवाडीच्या टीमला आपण भेटूया तिकडे जाऊन, सगळ्यांनी छानपैकी. आणि जेवणाची तयारी वगैरे चालू आहे, त्यामुळे बघत राहा. पारवाडी म्हटलं. पराग उभं आले आहेत आपले युट्यूबर स्वर्गीय कोकणचे मला गाणे व्हिडिओ करत आहेत. बघा मंडळी मुलांना शिकलेली आहे. तसंच महिलांनी इथल्या ब्राह्मण मंदिरात जाऊन त्यांचे काय खेळ असतील जे आपले पारंपरिक आमच्या वाडीतल्यांचा सर्वांचा एक्सपिरियन्स घेत आहेत ते. आणि अजून काय खेळ ते त्यांनी त्यांचा आस्वाद घेतला आहे तिथे. आता इथे आम्हाला थोड्या मुलांचं तर लहान मुलांचे कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर आमचे आता पावले मारणार आहेत. आम्ही सर्व सामान आणलेलं आहे, पेटी आणलेली आहे. हा, ते सर्व आणलेलं आहे. आणि जरा मुंबईवाल्याने हात वर करा. मुंबईवाले बाबा हात वर. मुंबईवाले हात वर करा. हात वर करूनच ठेवा. आपल्या डोंगरवाडी सोबत ते आमच्या मंडळीसोबत सगळ्यांसोबत एक्सपिरियन्स घेत आहेत की हो पण एक्सपिरियन्स ते घेत आहेत. क्रिकेटची पण एक मॅच भरवली, गावपण प्रीमियर लीग. हा, त्याच्यामध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे. लवकर ये. किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांचे वाढदिवस, अॅनिव्हर्सरी या गावपाळीत येतात. हे 2 फॅमिली आहेत ना, त्यांच्या आमच्या वाडीतल्यांची दोघांची पांडुरंग कदम आणि अँड्रू विवेक परब या 2 कपलची आज अॅनिव्हर्सरी आहे. त्याचा एक्सपिरियन्स घेतात विचारून. तुम्हाला पण धन्यवाद देतो की आमच्या इथे तुम्ही आलात आणि शूट केलात, त्याबद्दल खूप खूप आभार. आम्हा डोंगरेवाडी मंडळातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच पुढील गावपळणीला या, तुमचं स्वागत असेल. धन्यवाद. ग्रामस्थ एका रामेश्वराच्या हुकुमावरती संपूर्णरित्या केला जातो. आणि यामागे वैज्ञानिक कारणं आहेत, जी आहेत की गाव निर्जंतुकीकरण व्हावा, सगळ्यांना, सर्व कुटुंबांना ज्यांच्यात काही वादविवाद असतील तर त्यांना एकमेकांना संवाद साधता यावे, त्यानिमित्ताने का होईना, या गावपळणीच्या निमित्ताने का होईना एकत्र येण्याची खूप छान परंपरा आमच्या आचरे गावात आहे. तसंच या गावपळणीसाठी अगदी 2 ते 3 महिन्यांची मुलंसुद्धा आहेत की नुकतीच जन्मलेली आहेत, ती सुद्धा आहेत. त्यांच्या या गावपळणीचे क्षण अगदी आठवणीत राहतील. आणि चाकरमानीही गावातील आहेत, ते सुद्धा हे गावपळणीचे आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी गावात येतात. किती जरी व्हिडिओत आपण बघितलं तरी पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन ह्या गोष्टी डोळ्यात साठवतो, तेव्हा कुठेतरी तो अनुभव आणि ती वेगळी अनुभूती येते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावपळणीतील डोंगरेवाडी आणि पारवाडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारवाडी म्हणजे देवगड साईडला आपल्या ब्रिजच्या तिकडे आणि इकडे कणकवली साईडला चिंदरच्या इकडे डोंगरेवाडी यांच्यासोबत काही क्षण घालवले ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. पुन्हा एकदा गणपती बाप्पा.
व्हिडिओ करा मग मी नाचा केला. आठ वाजले घरी जाऊन स्वस्तली झाले बायको म्हणाली काय झाले अगं रंडीचे माझे पोट पिकाले आवाज वाढू सांग मोठ्या मनात सांग करते भाऊजी रावजी लावजी पाहिजे कोणी तरी रावजी हात का लावजी पाहिजे कोणी
रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या करना तुम्हारा खोजता दिल से देखना हॅलो पहिला वेगळा का म्हणे राधाई बाबरी हरीची राधाई तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आले इग इग सोरी माझे घरचे बरी सोराली वाहून मरते गेले वाहून. हळूहळू आहे हे आवाज कमी करणार मोठं होतो आणि तेरे वाहून को मोरले गए बाकी तो काहीला काया छोड़े गए नानी तेरे मोरले छोड़े गए बाकी तेरे सारे को छोड़ ले गई मन लवकर काहीला यो 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 ये दोस्त यमुनेच्या तिरी यमुनेच्या तिरी कान पाहिला हरी ओ यमुनेच्या तिरी कान पाहिला हरी कानावाजवी तो बासरे कानवाजवी बासरे कानावाजवी बासरे यमुनेच्या तिरी कानावाजवी हो यमुनेच्या तिरी कान पाहिला हरी कानावाजवी तो बासरे